ओके, आता आपण स्टार्ट करतो. 29 ऑक्टोबर 2024 UPSCसाठी करंट अफेअर्स. त्यातला 29 तारखेचा करंट अफेअर्स आहे ग्रीन हाऊस ब्ल्यू लाईन रिपोर्ट. ही WMAने प्रकाशित केली आहे या वर्षासाठी. WMOने जे रिपोर्ट दिलेली आहे ग्रीन हाऊस ब्ल्यू लाईनने, ते ग्रीन हाऊस ब्ल्यू लाईन काय कार्य करते तर हे संस्था CO2चं उत्सर्जन, मिथेनचं उत्सर्जन, नायट्रोजनचं उत्सर्जन या सर्व उत्सर्जनाचे मागील शतकांपासून झालेलं उत्सर्जन आणि सध्याचं उत्सर्जन यांची तुलना करते, जेणेकरून मागच्या वर्षातील आणि या पुढील वर्षात होणारे उत्सर्जन यांच्यातील फरक दाखवला जातो. नेक्स्ट न्यूज आहे रेडिएटिव्ह फोर्सिंग प्रति युनिट क्षेत्र. जॉग्राफीची कन्सेप्ट आहे. हे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर कशा प्रकारे येतात त्याच्याबद्दलची न्यूज आहे. त्यामध्ये UPSCला फक्त एवढंच विचारलं जातं, रेडिएटिव्ह फोर्सिंग प्रति युनिट क्षेत्र काय आहे. तर ते आहे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणारी जी ऊर्जा आहे, जी सौर विकिरणे आहेत त्यांची मात्रा काउंट करते, आणि पृथ्वीच्या बाहेर पडणारी जी प्रति उष्मा आहे किंवा ऊर्जा आहे यांची मात्रा या दोघांमधलं अंतर दर्शवण्याचं काम फोर्सिंग प्रति युनिट क्षेत्र करते. नेक्स्ट न्यूज आहे 30 ऑक्टोबरची. 30 ऑक्टोबरची पहिली न्यूज आहे BRIयातून ब्राझील बाहेर पडलेला आहे. आणि BRIचा मुख्य उद्देश काय, जे 2013मध्ये सुरू झालेलं आहे, आशिया आणि युरोपला जोडणे हे BRIचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यातील 2 उपघटक आहेत. सिल्क रोड इनिशिएटिव्ह बेल्ट, जी आंतरमहाद्वीपीय मार्ग आहे, आणि दुसरे आहे समुद्र रेशीम रोड, जे एक समुद्र मार्ग आहे. नेक्स्ट न्यूज आहे सुएझ कालवा, जे भूमध्य सागराशी लाल सागराला जोडतो. तो युरोप व आशियाच्या व्यापारासाठी उपयोगी ठरतो. दुसरा आहे हार्मुझ जलमध्य डमरू किंवा आखात. ती फारसच्या खाडीला ओमानशी जोडते आणि त्याचा मुख्य उद्देश आहे पेट्रोलियमचे परिवहन करणे. नेक्स्ट न्यूज आहे जैवविविधता नियम 2024. काही नियम बदललेले आहेत. त्याच्यामध्ये एक पहिला नियम त्यांनी ॲड केलेला आहे. याला NBA असे बोलतात, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी. त्याचं अध्यक्ष हे गव्हर्मेंट, याचे सेंट्रल गव्हर्मेंट निवड करतं. ते PM करतात. त्याचा कार्यकाळ 3 वर्ष आहे आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र आहे. त्याचं कार्य काय असेल, राष्ट्रीय जैवविविधता निधी, नॅशनल बायोडायव्हर्सिटी फंड यांचे प्रशासन करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. आणि जैवविविधता संबंधी करारांना मंजुरी देणे आणि त्यात करारासंबंधी मार्गदर्शन करणे किंवा त्या कराराशी संबंधित असलेले तंत्रज्ञानाशी मार्गदर्शन करणे. त्यात नेक्स्ट कार्य आहे त्यांचं जैविक संसाधने व पारंपरिक ज्ञान यांचा एक डेटाबेस तयार करणे आणि त्यांचा रखरखाव करणे. नेक्स्ट आहे IPR संबंधी NPAची जी अनुमोदन घेणे हे आता आवश्यक करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे NBAला जैवविविधता संबंधी काही नियम आहेत, ते नियमांचे उल्लंघन केल्यास काही दंड करण्याचा प्रावधान या नियमामध्ये केलेला आहे. तो पहिल्यांदाच असा नियम तयार केलेला आहे जो विदाऊट NGTने तयार केलेला आहे. आणि तो नियम असा सांगतो आहे की
1 लाखापासून ते 50 लाखापर्यंत दंड करण्याचा तो अधिकार आहे आणि तो दंड राज्यांनाही वितरित केला जाऊ शकतो. धन्यवाद.